अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता मुदत मिळालेली आहे। जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। परिवहन विभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवलेला आहे। वर्षभर रिक्षा टॅक्सी चालकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। त्या संदर्भातली घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून, आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे। ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना 1 वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, गेल्या काही महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी यावं यासाठी सातत्यानं शिवसेनेची आग्रही भूमिका होती। आता प्रणव सरनाईक यांचा आपण बाईट सुद्धा ऐकलेला आहे, त्यामध्ये ते सातत्याने एक वाक्य म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय हा आमच्यासाठी बंधनकारक आहे आणि यानंतर मात्र रिक्षा टॅक्सी चालकांना मुदत मिळणार नाहीये। त्यामुळे काय नेमकं घडतंय राज्याअंतर्गत, राज्याच्या सरकार अंतर्गत? खरं तर रिक्षा टॅक्सी चालकांच्या बाजूनं बोलायचं झालं किंवा त्यांच्या बाजूनं जर विचार केला तर त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता हा निर्णय निश्चितच रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासादायक असा ठरलेला आहे। कारण अनेकांना जी प्रमाणपत्र मिळवायची होती मराठी प्रशिक्षणाची ती अद्यापपर्यंत मिळवता आलेली नाही आहे। त्याच्यामुळे कदाचित त्यांना ही मुदतवाढ ही दिलासादायक ठरू शकते, वाटू शकते। मात्र दुसऱ्या बाजूने आता हा मुद्दा केवळ रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी प्रशिक्षणाचा किंवा मराठीचा मुद्दा उरलेला नाही आहे, तर तो आता राजकीय मुद्दा सुद्धा होऊ पाहतोय। हेच आता लक्षात यायला लागलेलं आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने 1 वर्षाच्या मुदतवाढीची घोषणा केली आणि त्याच्यानंतर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या की काही विरोधकांकडून ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की काही निवडणुकांना समोर ठेवून अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातोय का, अशा पद्धतीची घोषणा केली जाते का। तर दुसऱ्या बाजूने शिंदेंच्या शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या खात्याचा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्र्यांनी फिरवलेला आहे एक प्रकारे। त्याच्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून जी प्रतिक्रिया येते ती सुद्धा अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे की मुख्यमंत्र्यांचा निर्णय आता बंधनकारक आहे, मात्र 1 वर्षानंतर कोणताही दिलासा मिळणार नाही। त्यामुळे मराठी यावीच लागेल रिक्षा टॅक्सी चालकांना। एक प्रकारे ज्या पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनेकडून परिवहन विभागाकडून रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी प्रशिक्षणाचे वर्ग भरवले गेले, त्याचे मोठमोठे कार्यक्रम केले गेले। अगदी एकनाथ शिंदे सुद्धा, उपमुख्यमंत्री, त्यांच्या पक्षाचे नेते, सर्वोच्च नेते हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यामुळे एकंदरीतच शिंदेंच्या शिवसेनेसाठी परिवहन विभागासाठी ही एक खूप मोठी उपलब्धी होती की तातडीने रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलायला लागणं, तो निर्णय रस्त्यावरती दिसणं आणि तो अंमलात येणं आणि अनेक मराठी जणांनी म्हणजे मराठी माणसांनी त्या निर्णयाचं स्वागत करणं। मात्र ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे त्याच्यामुळे आता हा मुद्दा केवळ मराठीचा मुद्दा किंवा रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येण्याचा मुद्दा राहिलेला नसून तो आता राजकीय मुद्दा होतोय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अगदी मनश्री, अशाच आमच्यासोबत जोडलेले राहा।